सप्तपदी. गावाहून पत्र आलंय, बघा ना. हे पत्र मला का दाखवतेस? हा, काय करू मी? मामाच्या मुलीचं लग्न आहे. आपल्याला 15 दिवस आधी बोलवलंय. खास आग्रहाचं आमंत्रण आहे. 15 दिवस मी जाणार तिथे, त्या धूळ मातीत गलिच्छ वातावरणात राहणार मी. मेलो तरी जाणार नाही. गावातली सगळी अशिक्षित माकडं जमणार तिथे. बोलू, गावामध्ये सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप आदर आहे. या लग्नाला तुम्ही येणं खरंच आवश्यक आहे. काय संबंध माझा त्या लग्नाशी? आणि हे सांगणारी तू कोण? माझ्या माहेरचं लग्न आहे. माझी प्रतिष्ठा, माझा मान ठेवा. माझ्या आई वडिलांची मान ताठ राहिलो. जाऊया ना आपण. हे बघ विद्या, मला जास्त चिडवू नकोस आणि मला नको त्या भाषेत बोलायला भाग पाडू नकोस. मुळात मला तूच मान्य नाहीयेस तर मला तुझ्या माहेरच्यांशी काय घेणं देणं? त्यांच्या माना ताट राहाव्यात म्हणून मी माझ्या प्रतिष्ठेचं शेण करावं? त्या अशिक्षित गावंढळ माणसांबरोबर राहावं असं वाटतं तुला? अजिबात जाणार नाही. आणि हो, तूही विचार करून जा. विचार? कसला विचार? मी जाऊ नको का? नाही नाही, खुशाल जा ना. 15 दिवस काय, मी तर म्हणतो महिनाभर राहा, 6 महिने राहा. इनफॅक्ट कायमची राहिलीस तर जास्त बरं वाटेल मला. जायचे तर जा, पण मी बोलल्याशिवाय परत यायचं नाहीस, कळलं? अविनाश, तू उगीच नाट लावू नकोस. विद्या लग्नाला येणार आणि माधवही येणार. वेडीएस, फार फार तर विद्या लग्नाला येऊ शकेल, पण माधव नाही येणार लग्नाला. अरे जो आपल्या आजारी असलेल्या आईला भेटायला येत नाही तो लग्नाला काय येणार? येतील. तू कितीही घाणेरडा विचार केलास ना तरी पण तसं होणार नाही. आणि अविनाश, एक ना एक दिवस तुला तुझ्या या घाणेरड्या विचारांची लाज नक्की वाटेल. राहून गेले मनामध्ये, मनातले ते गुज. नाजूक स्वप्नांचे घरटे गेले वाहून आज. का धरणी भिडते या उंच आभाळाला कधी. चालत राहते अविरत तुझ्या सवे. सप्तपदी एक अतूट बंधन. सप्तपदी. झालात तयार? उद्यापासून मी नसेन तुम्हाला उठवायला. अर्थात त्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. मलाच आपली काळजी. नाश्ता तयार आहे, जेवणही तयार आहे. रात्रीला पुरेल. उद्यापासून काही लागलं तर लतिका वहिनी आहेतच. शिवाय खानावळी आणि हॉटेल काही कमी नाहीत माहितीये मला. एक मिनिट.
देवाची स्थापना केली आहे. आग्रह नाही, पण कधी वाटलं तर करा पूजा. देव काही तुम्हाला सांगणार नाहीये. माझी पूजा करा, नैवेद्य दाखवा, दिवा दाखवा. आठवडाभर तरी कपडे इस्त्रीला द्यायची गरज नाही. मोजे धुवून ठेवले, बुटांना पॉलिश केलंय, डझनभर रुमाल सुद्धा तयार आहे. स्वयंपाकघरात कपाटात 4 डबे ठेवलेत. त्यात चकल्या, चिवडा, लाडू, बिस्किट सगळं आहे. भूक लागली तर आठवणीने खा. जमलं तर सिगारेट जरा कमी ओढा, म्हणजे खोकला नको व्हायला. निसताना उशाशी पाणी घ्या आणि जागरण करू नका. म्हणजे जागलात तर कोकम सरबत आहे आत फ्रीज मध्ये. निघू मी? नमस्कार करते. आशीर्वादाची गरज आहे, पण नसला तरी चालेल. मी कितीही गावाकडे राहिले तरी माझा जीव इथेच घुटमळत राहणार. काय करणार? कितीही झालं तरी लग्नाची बायको आहे मी तुमची. सप्तपदी चालून शपथा घेतल्यात आपण एकत्र. तुम्ही जरी नको येऊस म्हणालात तरी माझी इच्छा आहे पुन्हा इथे यायची. वाट बघेन पत्राची. हॅलो, माधव बोलतोय. अरे माधव, मी तुलाच फोन करणार होते. काल खूप डिस्टर्ब वाटलास रे. खरं तर मी विचार केला की तुझ्या घरी येऊन जावं, पण म्हणलं उगाच. असो, आज एकदम सकाळी सकाळी फोन? कारण अनेक दिवसानंतर आजची सकाळ नेहमी सारखी आली. विद्या गावी गेली. काय? अरे पण एकटीच? ऑफकोर्स, एक प्रकारे तिच्या मामाने कृपा केलीच म्हणायची. बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने का होईना ब्यात गेली. अरे माधव, काय बोलतोयस तू? विद्या किती साधी आहे, केवढं करते ती तुझ्यासाठी. हा, कामवाली ठेवीन, पण बायको नावाचं ते बुजगावणं नको. सुटलो. आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झालो मोहिनी. माझ्या मागची ती भुणभुण संपली ग. एक प्रकारे ते
मेंटल टॉर्चरच होतं. माधव काय बोलतोयस तू? असो, फोन ठेवतो आणि हो, तुला भेटल्यानंतर मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. ओके, बाय. बाय. काय स्वतःच्याच विचारात हरवलीस ना? जीज, मला कधी कधी माधवच्या वागण्याचं बोलण्याचं खूप नवल वाटतं. मला नेहमीच वाटतं. असो, काय झालं काय आज? अरे विद्या तिच्या बहिणीच्या लग्नासाठी गावी गेलीये. बिचारी फार विचारच करू नकोस ना या गोष्टीचा तू. हं? नाही नाही, म्हणजे मला माहिती आहे की मी हे सांगणं खूप सोपं आहे, पण तू तसं वागणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा मला जेवढा माधवचा स्वभाव कळलाय ना, यावरून सॉरी टू से बट तो फक्त स्वतःच्या मतांचा, सुखाचा आणि सोयीचा विचार करणारा माणूस आहे. त्याला स्वतः पुढे दुसऱ्या कुणाचंच महत्व वाटत नाही. जीज, नाही नाही, एक मोहिनी, मला माहितीये की तो तुझा खूप चांगला मित्र आहे, उत्तम लेखक आहे, समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा आहे. त्याचे विचार ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना थक्क करून टाकतात. तरी सुद्धा हेही तितकंच खरं आहे की तो स्वतःच्या विचारांप्रमाणे वागत नाही. मोहिनी, देवाला देवत्व तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा त्याला भक्ताच्या श्रद्धेची जोड मिळते. मग मला सांग, माधवला विद्याचं प्रेम का दिसत नाही ग? स्वतःच्या वडिलांबद्दल त्याला आदर का वाटत नाही? नात्यांशी एकनिष्ठ का नाही तो? मला तरी हे सगळं काही योग्य वाटत नाही मोहिनी. हे बघ, माझं म्हणणं इतकंच आहे की तू त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये गुंतू नकोस. मावशी, मावशी, काय ग? विद्या आलीये. अगं बाई, अहो, आली का? अरे ये. नमस्कार करते. आयुष्यमान भव, सुखी भव. की हो बेटा, आली ग माझी बाई. मला वाटतं विद्याच्या मनाचा, भावनांचा विचार व्हायला हवा होता. बिचारी एकटीच गेली माहेरी. तिच्या माहेरचे तिला आता किती प्रश्न विचारतील. एकटीच का आलीस? नवऱ्याशी काही भांडून नाही ना आलीस? हं? तो विचार मला करावासाच वाटला नाही, कारण मला त्या नात्यामध्ये गुंतायचंच नाही. तिच्या माहेरच्या माणसांना बरं वाटावं म्हणून मी मला न पटणाऱ्या गोष्टी का करायच्या? प्रोफेसर, तुमच्या वैयक्तिक बाबतीत बोलण्याचा मला अधिकार नाही, मला माहिती आहे. तरी सुद्धा तुम्ही हा जो विचार करताय ना, तो मला तरी पटत नाही. नाही बघा, लग्न समारंभात तुम्ही जावं की जाऊ नये हे मी सांगू शकत नाही, पण आपल्या माणसाच्या मनासारखं वागलं पाहिजे हे मात्र मी अवश्य सांगेन. अर्थात तुम्हाला विद्याचं आणि तुमचं नातंच मान्य नाही, तरी सुद्धा समाजानं ते नातं स्वीकारलेलं आहे. आणि आपण समाजात राहतो तेव्हा समाजाशी नातं आपण तोडू शकत नाही. आणि आपण समाजात राहतो तेव्हा समाजाशी फटकून आपण वागूच शकत नाही. ठीक आहे, चूक तुमची नाही, पण ती चूक विद्याची पण नाही. पण शिक्षा मात्र फक्त विद्यालाच मिळते प्रोफेसर, आणि हे बरोबर नाही. हे बघा, ठीक आहे, जे घडून गेलं ते गेलं.
पण काही गोष्टी या कर्तव्य म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून जपायच्या असतात. आपल्या मनाविरुद्ध असलं तरी सुद्धा काही गोष्टी या केवळ घरच्यांसाठी कराव्या लागतात आणि काही गोष्टी या आपल्या माणसांसाठी म्हणून करायच्या असतात. इतिहासातच पहा ना तुम्ही. महात्मा ज्योतिबा फुले, अहो त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिकवलं, घडवलं, त्यांना मान सन्मान मिळवून दिला. धोंडो केशव कर्वे, राजाराम मोहन रॉय, किती उदाहरणं देऊ तुम्हाला. त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचाच विचार केला, त्यांना उदात्त कसं बनवता येईल याचा विचार केला. मी समाजसेवक नाही डॉक्टर. इतक्या उदात्त भावना मला पेलवणार नाहीत. पण तुमच्या लिखाणात तुम्ही तसं लिहिता प्रोफेसर. स्त्री स्वातंत्र्यासाठी, स्त्रीला दर्जा मिळावा यासाठी तुमचं लिखाण असतं ना. मग मला एक सांगा प्रोफेसर, हे फक्त तुमचं लिखाणच असतं की त्यामागे तुमचे खरेखुरे विचारही असतात? अर्थात विचार, पण म्हणून मी जबरदस्ती सहन करणार नाही. माझ्यावर मतं लादणाऱ्यांच्या विरुद्ध मी बोलणार. विद्याला मी पत्नी म्हणून स्वीकारूच शकत नाही, कारण हा त्रास मला सहन होणार नाही. त्यापेक्षा मी माझी सुटका करून घेईन. सुटका म्हणजे? हो, माझ्या व्यक्तिमत्वाला शोभणारी, माझ्या विचारांना समजू शकणाऱ्या मुलीशीच मी एकनिष्ठ होऊ शकतो. त्यासाठी मी विद्याला दूर करू शकेन. शक्य झाल्यास दुसरं लग्न करू शकतो. बस झालं. इतकी वर्ष हे ओझं अंगावर वागवलं, पण आता ते शक्य नाही. वडिलांनी, घरच्यांनी केलेल्या चुकांचं समर्थन करून कर्तव्य म्हणून मी स्वतःची फरफट करून घेणार नाही. अरे पण विद्याला काय वाटेल माधव? मला काय वाटेल याचा विचार का करत नाही तुम्ही? हे करण्यामध्ये मला आनंद होतोय का? दुःखच होतोय ना मला. मला मन भावना नाही आहेत का? पण जगण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात आणि ते मी घेणार. जेव्हा सहवासाने सुद्धा प्रेम निर्माण होत नाही तेव्हा उगाच फरफटत जाण्यात काय अर्थ आहे? बघितलंस कसं बोलून गेला ते? दुसरं लग्न करणार म्हणून. अरे स्त्रीच्या भावनांवर लिहिणारा हा विचारवंत स्वतःच्या बायकोवर प्रेम करू शकत नाही? दी अगं, नवरा बायकोंमध्ये नक्की काय घडतंय आपल्याला कसं कळणार? तू अजिबात त्याची बाजू घेऊ नकोस आणि त्याच्यामध्ये गुंतूही नकोस. दी तू काय बोलतेस? खरं तेच बोलते. उगीच माधवचा संसार तुझ्यामुळे मोडला असं कुणीही म्हटलेलं मला चालणार नाही.